नमस्कार. हेल्दी अँड लीगल हेल्पमध्ये मी ॲडव्होकेट सुषमा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. प्रत्येक आईवडिलाचं हे स्वप्न असतं की आपल्या मुलांनी छान शिक्षण घ्यावं, नोकरी करावी, छान संसार करावा आणि हे सगळं आपल्या डोळ्याने आपण बघावं असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं आणि त्याच्यात गैर काहीच नसतं. आणि त्यासाठी त्यांची कितीही काबाड कष्ट करण्याची तयारी असते. जे पडेल ते काम ते करतात. जर ग्रामीण भागात असतील तर ते शेतीमध्ये राबतात किंवा आईसुद्धा धुणं भांडी करून म्हणा किंवा स्वयंपाकाची कामं करून ती पैसा कमावते. शहरात असतील तर छोटी मोठी नोकरी करून म्हणा किंवा लहान सहान असे बरेच अपमान सहन करून सुद्धा ते आपल्या मुलांसाठी कष्ट करण्याची त्यांची तयारी असते. आपण जे कष्ट भोगतो आहे किंवा भोगले आहेत ते आपल्या मुलांना भोगायला लागू नये म्हणून प्रत्येक आईवडील हे मुलांसाठी एक चांगलं ग्राउंड तयार करत असतात शिक्षणाचं. त्यांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून ते काहीही त्याग करायला तयार होतात. मुलं मोठी होतात, जोपर्यंत ते लहान असतात तोपर्यंत त्यांना आईवडिलांच्या कष्टाची जाणीव नसते. पण जशी जशी ती मोठी होतात, तरुण होतात आणि जाणती होतात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की आईवडील कष्ट करतात, आपल्यासाठी खस्ता खातात हे त्यांना माहीत असतं. चांगलं शिक्षण घेऊन मोठे डॉक्टर, इंजिनियर व्हावं असं आईवडिलांना वाटत असतं आणि ते होतातही. आणि ते होत असताना त्यांना माहीत असतं की आपले आईवडील कष्ट करतात आहेत आपल्यासाठी, ह्याची जाणीव त्यांना त्यावेळेला असते. आणि जेव्हा त्यांचं शिक्षण पूर्ण होतं, त्यांना छान नोकरी लागते आणि त्यांचं अगदी सुरळीत सगळं सुरू होतं, घराचा भार ते सांभाळायला सुरुवात करतात, तेव्हा आईवडिलांना समाधान मिळतं आणि कष्टाचं चीज झाल्याचं समाधान त्यांना लागतं. मग ते त्यांच्या लग्नाचं बघायला सुरुवात करतात. जेव्हा लग्न होतं तेव्हा त्यांना कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं आणि आता आपण सगळ्या जबाबदारीतनं मुक्त झालो अशी त्यांची एक भावना निर्माण होते. पण तो खरा संघर्ष हा पुढंच निर्माण होत असतो आणि त्याची त्यांना अजिबात जाणीवही नसते. त्यांचं मन इतकं साफ असतं आपल्या मुलाच्या बाबतीत, त्यांना खात्री असते, विश्वास असतो की आपला मुलगा आपल्याला एकटं पाडणार नाही, आपला मुलगा आपल्याला सोडून देणार नाही किंवा हे विचारसुद्धा त्यांच्या मनात येत नाहीत. कारण की एक मुलगा आपलेपणाचं एक जे नातं त्याच्यासोबत त्यांचं असतं, रक्ताचं नातं असतं, त्यामुळे त्यांच्या मनात हे विचार शिवतसुद्धा नाहीत की आपल्याला कधीतरी आपला मुलगा सोडून देईल. कालांतराने लग्न होतं आणि लग्नानंतर सून घरात येते. पहिले काही दिवस बरे जातात, आनंदात जातात. नंतर हळूहळू खटके व्हायला सुरुवात होते आणि मग संघर्ष सुरू होतो. आणि मग पटेनासं होतं. मग अशा वेळेला काय करायचं, तरीसुद्धा आईवडील नमतं घेऊन गप्प बसतात आणि विचार करतात की जाऊ देत, त्याचा संसार आहे ना, मग आपण त्याला जसं हवं तसं बघूयात. आणि मग त्यांनी एकदा त्यागाची भूमिका स्वीकारली की मग त्यांनाही असं वाटायला लागतं की आता आपलं आईवडील सगळं ऐकतात आहेत, मग ते कसेही वागवायला लागतात त्यांना, असंही पाहिलेलं आहे. त्यांना त्यांची प्रायव्हसी हवी असते. नवरा बायकोनं त्यांचं स्वतःचं एक अस्तित्व निर्माण करायचं असतं, त्यामुळे त्यांना आता आईवडिलांचं अस्तित्व नको असतं. आईवडील त्यांच्या नजरेत त्यांना आता खटकायला लागतात. आपण स्वतंत्रपणे राहायला पाहिजे, आपल्याला स्वतःला आता स्वतःची हौसमौज करता आली पाहिजे. पण स्वतःची हौसमौज करता आली पाहिजे यासाठी आईवडिलांनी त्यांची हौसमौज मात्र बाजूला ठेवली होती, हे मात्र मुलं अगदी सोयीस्कररित्या विसरतात. आणि मग त्यांचा स्वतःचाच एक प्रवास सुरू होतो आणि मग आता आईवडिलांना ठेवायचं कुठं हा विचार त्यांच्यासमोर येतो. मग एकतर आईवडिलांना कुठेतरी बाहेर दुसरीकडे फ्लॅट घेऊन वेगळं ठेवलं जातं किंवा मग वृद्धाश्रमात त्यांची रवानगी होते. असं म्हणणं नाही आहे की सगळीच मुलं हे करतात. प्रत्येक मुलगा असं करतो असं मुळीच नाही आहे. पण मुलांनी आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवणं ह्यांची संख्या पण काही कमी नाही आहे. आणि जी मुलं अशी आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवतात त्यांच्या मुलांवर त्यांचे काय संस्कार होत असतील ह्याचा विचार न केलेलाच बरा असतो. एक आजी आहेत, त्यांनी मला सांगितलं की 5 वर्षाचा मुलगा त्यांचा होता. त्या मुलाचे वडील तो 5 वर्षाचा असताना गेले. तेव्हापासून त्या आजीने त्याला लहानाचं मोठं केलं, शिक्षण दिलं, चांगल्या पगाराची नोकरी लागली, लग्न झालं. त्या बाईने असं वाटलं की चला आता आपण थोड्याशा मुक्त झालोत आणि आता आपल्या जबाबदाऱ्या संपल्या, आता आपलं थोडंसं आयतं खायला प्यायला मिळेल. झालं उलटंच. जसं मी म्हणल्याप्रमाणे पुढच्या संघर्षाची काही कल्पनाच नव्हती त्या आजींना. त्या आजींना 1 वर्षाच्या आत त्या मुलांनी वेगळं केलं
ज्या आईने आपल्याला खाऊ पिऊ घातलेलं असतं, लहानाचं मोठं केलेलं असतं, ती आई लग्नानंतर अशी एकदम वेगळी का तिला केलं जातं? म्हणजे लग्न झालं नसतं तर ते मुलगा आणि एकत्र राहिले असते. पण मग लग्नानंतर असं काय होतं की ते आईला एकदम वेगळं केलं गेलं आहे. आज 75व्या वर्षीसुद्धा त्या आजी स्वतःचा उदरनिर्वाह स्वतःच करतात. काहीतरी छोटं मोठं काम करतात आणि स्वतःच त्या काम करून स्वतःच्या पोट भरतात. त्या म्हणत होत्या की मी हॉस्पिटलमध्ये असतानासुद्धा हॉस्पिटलमध्ये मला एकदाही मुलगा आणि सून बघायला आले नाहीत. ही किती वैषम्य वाटणारी गोष्ट आहे की आपल्या मुलांनी आपल्याला बघायलासुद्धा येऊ नये. सुनेची गोष्ट ठीक आहे, तिच्याकडनं अपेक्षाच नसते, पण मुलाने करायला पाहिजे ही अपेक्षा आईने ठेवणं काहीच चुकीचं नाही आहे, कारण तो तिच्या रक्ताचा असतो आणि ही अपेक्षा चुकीची नाहीच. दुसरं असं एक उदाहरण होतं की आजी आजोबा कितीतरी वर्ष एकटेच राहत होते त्यांच्या फ्लॅटमध्ये. मुलगा शिकण्यासाठी म्हणून फॉरेनला गेला, तिथेच नोकरी लागली आणि तिथेच त्यांनी लग्न ठरवलं आणि केलंही. त्याच्यामुळे भारतात परतण्याची त्याची काहीही चिन्ह नव्हते. नाही म्हणाला, फक्त आईवडिलांना तो पैसे पाठवायचा एवढंच काय ते सुख होतं. काही दिवसांनी अचानक तो एकदम भारतात आला. आईवडिलांना म्हणाला की तुम्ही आता माझ्यासोबत चला, तुम्ही म्हातारे झाले आहात, मलाही लक्ष ठेवणं होईल, तर तुम्ही माझ्यासोबत चला आणि आता हे सगळं इथलं फ्लॅट वगैरे काय जे असेल इथलं प्रॉपर्टी आपण विकून टाकू. आईवडिलांना बरं वाटलं, चला आपली मुलगा आपली काळजी घेतो असं त्यांना वाटलं आणि त्यांनी होकार दिला. त्या मुलाने तो फ्लॅट विकला, पैसे घेतले, आईवडिलांना विमानतळावर आणलं, म्हणाला तिकीट काढून आणतो म्हणून तिकीट काढायला गेला. आईवडील बिचारे वाटच बघतायत म्हातारे की आत्ता येईल मुलगा, मग येईल. कसला येतोय तो? गेला निघून. रात्र झाली, रात्र संपली, मग आईवडिलांना कळले की आपला मुलगा आपल्याला सोडून निघून गेला कायमचा फॉरेनला. किती दुःखद घटना आहे. त्या आईवडिलांसाठी केवढा धक्का आहे. ज्या मुलांना तुम्ही परदेशात जाण्या इतकं शिक्षण देता, तिथे जाऊन तो मुलगा सेटल होतो आणि आपल्या आईवडिलांना असं टाकून देतो. मुलं इतकी निष्ठुर कशी होऊ शकतात ह्याचं आश्चर्य वाटतं. ज्या आईवडिलांनी आपल्याला जन्म घातलेला असतो, ज्या आईवडिलांच्यासोबत इतकी वर्ष तो घालवतो, ती सगळी वर्ष तो विसरतो आणि काही वर्ष ज्या आपल्या बायकोच्या सोबत त्यांनी घालवले असतात तेवढीच फक्त त्याच्या लक्षात राहतात. तिच्यासाठी काहीही करायला कसा तयार होऊ शकतो तो? खूप आश्चर्याची गोष्ट आहे. आणखीन एक असं उदाहरण आहे की म्हणजे मी वर्तमान पेपरमध्ये काही महिन्यांपूर्वी वाचलं होतं की त्या शेजारच्या आजी वारल्या म्हणून त्यांच्या मुलाला कळवलं, फॉरेनमध्ये जो होता त्याला कळवलं की तुमच्या आईचं असं असं झालं, तुम्ही या. त्या मुलाने सांगितलं मला अजिबात वेळ नाही आहे, आम्ही कोणीच येऊ शकत नाही, तुम्ही जे काही असेल ते सगळं उरकून टाका, आमची परमिशन आहे. काय बोलणार? आई तर गेलीच होती, पण शेवटपर्यंत आपल्या मुलांचं दर्शन आपल्याला घडू नये ही घटना किती वाईट आहे, लाज वाटण्यासारखी आहे. काय असतं ना की आपले आईवडील आपल्यासाठी काय करतात याची जाणीव तरुण वयात होत नसली तरीसुद्धा नंतर आपल्याला जेव्हा नोकरी लागते, लग्न होतं, तेव्हा तरी ती व्हायला पाहिजे आणि ती राहायला पाहिजे असं वाटतं. ज्या आईवडिलांनी खस्ता काढलेल्या असतात, कष्ट केलेले असतात, त्या आईवडिलांची तुम्हाला थोडीही चिंता नसते. बरं, हा प्रश्न जर मुलांना विचारला ना तर हल्लीच्या मुलांचं उत्तर ठरलेलं असतं. मग त्यात काय वेगळं? ते काय वेगळं करतात? सगळेच आईवडील करतात आपल्या मुलांसाठी. आम्ही नाही का आमच्या मुलांसाठी करता ना, तुम्हीही तुमच्या मुलांसाठी करता. पण तुमच्या मुलांसाठी तुम्ही करण्यासाठी तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला एक छान पीच तयार करून दिलेलं असतं. त्या पीचवर उभं राहून तुम्ही फक्त बैल हाकता, बाकी काही करत नाही. एका लठ्ठ पगाराची नोकरी तुम्हाला तुमच्या शिक्षणामुळे मिळते, जे शिक्षण तुम्हाला तुमच्या आईवडिलांनी त्यांच्या कष्टावरती करून दिलेलं असतं. हे कसं सोयीस्करपणे विसरता येऊ शकतं? कठीण आहे ही गोष्ट. कसं असतं माहिती आहे का? एक लक्षात ठेवलं पाहिजे की हे उतारवय आज आईवडिलांचं आहे. कसं असतं, आईवडील खूप कष्ट करतात, त्याच्यामुळे ते लवकर थकतात. त्यांचे हातपाय, त्यांची कमर हे सगळे लवकर थकतात, त्यांचे दुखायला लागतात, सांधे दुखायला लागतात. अशा वेळेला तुमच्या आधाराची त्यांना गरज लागते आणि मग अशा वेळेला ते कुणाकडे जाणार आहेत? आधार कोणाचा असतो? मुलाचाच असतो ना. आणि त्याच्यातनं तो एकुलता एक मुलगा असेल तर मग तर दुसरी कुठली सोयही नसते आईवडिलांना.
मग त्या एकुलत्या एका मुलाने आईवडिलांना असं दूर करायचं का? हे पाप खूप मोठं आहे. आणि लक्षात घ्या, जे तुम्ही वागता उद्या तुमचीच मुलं तुमच्याशी सुद्धा असं वागू शकतात, नाही का? ज्याला तुम्ही म्हणता की आम्ही नाही का आमच्या मुलांसाठी करता ना, पण हेच वागणं जर तुमच्या मुलांनी तुमच्याशी केलं तर काय वाटेल आपल्याला, ह्याचा अगोदरच विचार करून मग आपण आपल्या आईवडिलांशी वागलं पाहिजे. आणि कसं असतं, आईवडील आपल्या मुलांना कधीच त्यांच्याबद्दल वाईट चिंतत नाहीत, त्यांच्याबद्दल कधीही वाईट मनात विचार आणत नाहीत. त्यांचं कधी वाईट व्हावं असं कुठल्याही आईवडिलांना वाटत नाही. पण आईवडील जरी चांगले वागत असले तरीसुद्धा निसर्गाचा एक न्याय असतो. तो जो वरती बसलेला असतो ना, तो न्याय करतो. आईवडील माफ करतील हो, पण तो वरचा देव नाही माफ करत ना. कुठंतरी त्याचे परतफेड ही करावी लागत असते. या जन्मी, पुढच्या जन्मी, जर जन्मावरती विश्वास असेल तर. पण फेडावं लागतं एवढं नक्की असतं ते. आणि म्हणूनच हे उतारवय आपल्याला सुद्धा कधीतरी येणार आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे प्रत्येक मुलांनी, सोनेनी. आणि आपल्या मुलांनी जर आपल्याशी चांगलं वागलं पाहिजे तर आपणही आपल्या आईवडिलांशी देवासारखं नका वागू, हो, अपेक्षाच नाही आहे ती तर, पण कमीत कमी माणसासारखं तरी वागलं पाहिजेच. शेजाऱ्यांशी सुद्धा आपण चांगलं वागतो, त्यांची सुद्धा विचारपूस करतो. मग आईवडील तर आईवडील आहेत, आपले रक्ताचे आहेत, त्यांची नको विचारपूस करायला? एक सिंधी कुटुंब आहे, त्यांच्याकडे मी गेले होते. असंही कुटुंब आहे. आता हे उदाहरण तुम्हाला मी याच्यासाठी इथे देते की अशी छान छान कुटुंबसुद्धा असतात. आईवडील, त्यांची 2 मुलं, त्यांच्या 2 बायका, म्हणजे त्यांच्या बायका दोघांच्या, त्यांची मुलं, आणि असा सगळा मोठा परिवार तो होता, म्हणजे अजूनही आहे. आणि त्यांच्या घराच्या त्या सुना सकाळी छान लवकर उठून सगळे त्यांचं स्वतःचं उरकून आंघोळ पांघोळ करून मस्त नाश्ता वगैरे करतात, सगळ्यांना गुड मॉर्निंग करतात. त्यांचं बघून त्यांची मुलंसुद्धा उठून खाली आली, सगळं आवरून वगैरे. त्यांनीसुद्धा सगळ्यांना गुड मॉर्निंग केलं, मोठ्यांच्या पाया पडले, सगळ्यांना ग्रीटिंग झालं, आणि मग सगळे त्या मोठ्या टेबलवरती नाश्त्याला बसले. त्या क्षणी माझ्या मनात असा विचार आला की कुटुंब असावं तर असं. ह्याला म्हणतात संस्कार. जरी मी असं म्हटलं इथे की आईवडील काबाड कष्ट करतात, आणि आईवडील कसं असतं की मुलांना त्यांचं सुख ज्याच्यात आहे ते मिळावं म्हणून आईवडील जर मुलं म्हणाली की वृद्धाश्रमात जा तर ते तयारही होतात जायला. पण हे आंधळं प्रेम काय कामाचं असतं? पण मी काही असेही आईवडील पाहिलेत की ते खूप शहाणे असतात. ते मुलांची प्रत्येक गोष्ट नाही ऐकत आणि ती करायलाही नको. म्हणजे आईवडिलांनी मुलांवर प्रेम जरूर करावं, पण आंधळं प्रेम करू नये. आंधळं प्रेम करू नये. ते म्हणतात ना, तो एक पिक्चर होता बघा नाना पाटेकरचा, त्याच्यात त्याची बायको त्याला सांगते, ती म्हणते की बसायचा पाठ देऊ नका, जेवायचं ताट द्या पण बसायचा पाठ देऊ नका. आणि ते खूप तंतोतंत खरं आहे. आणि म्हणून आपली जी प्रॉपर्टी आहे ना ती आपल्या नावावर ठेवली पाहिजे आईवडिलांनी. कमीत कमी निदान कुठेतरी थोडा तरी धाक पाहिजे. मुलं म्हणली म्हणून लगेच ती विकायची, मुलं म्हणली म्हणून लगेच त्यांचा विल्हेवाट त्यांची लावायची, असं नाही करू. शहाणपणाने आईवडिलांनी सुद्धा वागलं पाहिजे. जरी वृद्धत्वाकडे तुम्ही झुकतात तरी तुमच्या मेंदूला मात्र वृद्धत्व येऊ देऊ नका. तुमचा मेंदू चलाक ठेवा. ईश्वरकृपेने तुम्हाला जर अल्झायमरसारखा जर रोग नाही झाला तर तुम्ही हे सर्व काही शकतात. बरं, हातपाय थकू देत, हातपाय थकणार आहेत, पण मेंदू तल्लख राहिला पाहिजे, त्याला थकू नका देऊ. मेंदू काम करता राहिला पाहिजे. एवढंच सांगायचं असतं इथे की उतारवय प्रत्येकाला आहे, उतारवयात प्रत्येकजण जाणार आहे, ते कोणाला चुकलेलं नाही आहे. वृद्धत्व प्रत्येकाला येणार आहे, ते कोणालाही चुकलेलं नाही आहे. आणि त्यामुळेच आईवडिलांची काळजी घेतली पाहिजे, ना की आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवलं पाहिजे. आईवडिलांना तुमचा आधार हवा असतो, आपल्या मुलांवर ते अवलंबून असतात. आणि काही मुलं असंही म्हणतात की हो म्हणूनच तुम्ही आम्हाला लहानाचं मोठं केलं. नाही, असं नसतं. आईवडील जेव्हा लहानाचं मोठं मुलांना करतात ना, त्यांच्या कुठल्याही अपेक्षा नसतात. त्या क्षणी तर त्यांच्यामध्ये फक्त ममत्व असतं आणि प्रेम असतं. यापेक्षा ह्या पलीकडे कुठलीही भावना कुठल्याही आईवडिलांच्या मनात नसते. पण निसर्ग
कृपेमुळे किंवा निसर्गदत्ताप्रमाणे प्रत्येकाचे हातपाय काही ना काही कारणाने थकायला लागतात. वयाप्रमाणे ते बदल होत असतात आणि मग तेव्हा मात्र त्यांना त्यांच्या मुलांनी त्यांचं करावं, त्यांच्याकडे लक्ष द्यावं, त्यांची काळजी घ्यावं असं वाटण्यामध्ये काहीही गैर नाही आहे. मुलांनीही ते केलं पाहिजे आपापल्या. आणि मुलांनी जर ते केलं तर मागच्या व्हिडिओमध्ये मी हे सांगितलं की जर मुलगाच आपल्या आईवडिलांना मान देत असेल, सन्मान देत असेल, तर त्याच्या बायकोची हिंमतच होणार नाही की ती त्याच्या आईवडिलांबद्दल काही बोलेल, अवमान करेल. असं होणारच नाही. आणि म्हणून मुलांनी आपली जी बुद्धी आहे ती कुठे गहाण टाकता कामा नये. म्हणजे कोणाच्या सांगण्यावरून, कोणी म्हणल्यामुळे आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवू नये. त्याच्या बुद्धीला काय वाटतं ते त्यांनी वागावं. ईश्वराने सगळ्यांना बुद्धी दिलेली आहे. त्या बुद्धीचा योग्य तो वापर मुलाने केला पाहिजे. आणि म्हणूनच आईवडिलांना वृद्धाश्रम का हा प्रश्न कधीही पडायला नको. आईवडिलांचं घर असतं. अनेक घरामध्ये मी हे ऐकले की मग आईवडील तुझ्याकडे राहतात का रे, असं जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा मुलं म्हणतात नाही, मी आईवडिलांकडे राहतो. बघा बरं दोन्ही उत्तरात किती फरक आहे. तुमच्या घरात देवघर आहे का? नाही रे बाबा, देवाने दिलेल्या घरात मी राहतो. ही एक उपकाराची जाणीव असली पाहिजे आणि हीच खूप महत्त्वाची असते. हा व्हिडिओला आवडला असेल तुम्हाला सगळ्यांना तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहायला मिळेल. धन्यवाद.